नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। शेतकऱ्यांना आता PM किसान आणि नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 15,000 रुपयाचे अनुदान मानधन दिले जाणार आहे। याच्याच संदर्भातील महत्त्वाची अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यापासून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यापासून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं। बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली। 25,000 कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून 89 प्रकल्प पूर्ण केले आणि त्यासोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली, ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता। अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।